कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आपल्या सावलीची ग्रहस्थिती इतकी विचित्र आहे की कधी कधी वाटतं भाग्य घेऊन जन्माला आली आहे आणि कधी कधी वाटतं हिच्या आयुष्यात फक्त कष्ट आहेत की काय। का काय झालं? सावलीच्या बाबतीत काही घडणार आहे का? घडतंय बरंच काही, पण घडलेल्या गोष्टी आपण आपल्या पद्धतीने कशा वळवून घेतो, किती वळवून घेतो त्यावर ठरतं। तिच्या रिपुस्तानी कोण जाऊन बसले तेच कळत नाहीये। हो, असं का म्हणताय? म्हणजे सध्या नशीब आहे आपल्या बाजूने, गोष्टी घडतायत ना आपल्या मनासारख्या। घडतायत गोष्टी आपल्या मनाप्रमाणे, पण घडलेल्या गोष्टींचा आपण आपल्या पद्धतीने काय अर्थ लावतो त्यावर ठरतं की नसीब साथ देणार आहे की नाही। कधी कधी खूप किचकट आणि अवघड वाटता तुम्ही। हलका माणसाने नेहमी किचकट आणि अवघडच असावं, नाहीतर जग लचके तोडतं। म्हणून अवघड असलेलंच बरं। तुम्ही काही म्हणा, पण त्या दिवशी आपली सरशी झालीच। अहो, जिंकलो आपण। खरंय खरंय, जिंकलो आपण। म्हणजे भैरवीने त्या जालिंदर समोर गुडघे टेकले, हा एका अर्थी माझा विजयच आहे। त्या तुळजाने त्या दिवशी जी काही खेळी केली त्याच्यामुळे त्या तारा आणि सावलीचं सत्य समोर येता राहिलं। हे योग होता, पण तिचं नशीब बलवत्तर। हरकत नाही, तिला ह्यापेक्षाही मोठी हार पत्करावी लागणार असं दिसतंय। आणि कसं आहे ना, त्या दिवशी काही टाळक्यांसमोर तिचं पितळ उघडं पाडण्यापेक्षा संगीत स्पर्धेच्या त्या महामंचावर तिच्या विनाशाचा इतिहास लिहिण्याचा आनंद काही औरच असेल, आणि मी तो मिळवणारच। देवा, बारीक लक्ष ठेवा। सावली वहिनी आणि सारंगाचं काय बिनसलंय का? म्हणजे लूज कनेक्शन झालं असेल ना, तर आपण जॉईन करून देऊ। मला पण डाऊट आलाच होता, ते नेहमी सारखे बोलत नाही येते एकमेकांशी। बस बस झालं, चर्चा बस। मला एवढंच अमृता, तू काय बनवलेस? कुठली भाजी बनवलीस ती वाढ। थँक्यू। काय झालंय सावलीला? ती माझ्याशी का बोलत नाहीये? अरे वा, आज बऱ्याच दिवसांनी मासवडीचा योग आलाय। थांबा, मी वाढते। मला रस्सा दे। सारंग, अजून दे। सारंग, खूप तिखट आहे रस्सा। तू एवढं तिखट कधी पित नाहीस। अरे सारंग, त्रास होईल। माझ्या आयुष्यात काही गोड घडत नाही ना, म्हणून तिखट खाऊन बघूया तसं म्हटलं। काहीतरी चांगलं घडलं तर दे। सारंग, सारंग पुरे, सारंग थांब इथेच।
सारंग नको प्लीज. दादा मला कोणी अडवू नका प्लीज. सारंग काय झालंय का या मुलाला? घेऊन जाते परत. बोलायचं नाही ना माझ्याशी, मग जाई नको मला. जा, असंच बसून राहील मी. होऊ दे मला त्रास. सारंग आवडतो ना तुला? सारंगवर खूप प्रेम आहे ना तुझं. मग आपण आता तुला शिक्षा देऊया. आजपासून तू सारंगशी बोलायचं नाहीस. सारंग सर, बोलायचं तर आहे पण माणूस ना तिखट नसायला हवा. जरा मत घ्या म्हणजे बरं वाटेल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.